अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ, चूल आजारात माझी काय तिच्यावर ठेवू, काय तिच्यावर ठेवू. दारी मालकाच्या गेलो नाही वेदनांना घर, रोज घामात का नालो आज पापण्यांना पूर, आज पापण्यांना पूर. फटाक्यांच्या आवाजाने बाळ वांबतील माझे, लाडवांच्या हट्टा पायी डोळे चिंबतील माझे, डोळे चिंबतील माझे. घर अंधारात माझे, घर अंधारात माझे, चंद्र चांदणीत दंग. काय घाण मी ठेवू जुन्या गाडग्याची रांग, जुन्या गाडग्याची रांग. उद्या रानात जाऊन बघतो पोटांचा मी घास, नाही मिळालेच काही, सोडतो गावची मी वेस, सोडतो गावची मी वेस. हर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ, भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ, भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ. वा सर वा, अप्रतिम कविता. नाही सरांचे सुरुवातीलाच आभार यासाठी मानतो की कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना आपण या कवितेतून आमच्यासमोर व्यक्त केल्या. आणि आनंद या गोष्टीचा होतोय की बऱ्याच वर्षानंतर सरांची भेट होते आहे. तुम्ही सरांना पाहत आहात, तुम्ही मला पाहत आहात. सरांना ओळखलं आहे, आपल्यापैकी बहुतेक लोकांनी ओळखलेलं आहे. आपण महाराष्ट्रातील अतिशय ख्यातकीर्त असे जे ज्येष्ठ वात्र टीकाकार आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, कवी आहेत, कथाकथनकार आहेत. एवढंच नव्हे तर अतिशय उत्कृष्ट असे मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक आणि मनस्वी असं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, ज्यांनी आपल्या व्यक्तित्वानं आणि कवितेनं, वात्रटिकेनं भुरळ घातली आहे उभ्या महाराष्ट्राला. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांची कविता आणि वात्रटिका ही पोहोचलेली आहे. मराठी मनाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज उलगडणार आहे. आपण आज आहोत लातूरमध्ये. उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय भारत सातपुते सर यांना आपण भेटत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. ही जी कविता आपलं मूळ गाव जे आहे ते गातेगाव, गातेगावकर अशी आपली ओळख, तालुका जिल्हा लातूर. आपण आपला हा प्रवास उलगडताना आपण आपल्या बालपणाकडे जाऊया, कौटुंबिक पार्श्वभूमी आपण सांगूया. मी भारत सातपुते, 9 एप्रिल 1962ला गातेगावला माझा जन्म झाला. माझं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं 7वीपर्यंत. पुढे माझ्या गावच्याच व्यंकटेश विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. नंतर मग DEDला मी प्रवेश घेतला. लातूरला शासकीय DEDमध्ये माझं ते शिक्षण पूर्ण झालं. आणि मग MPSCची मी परीक्षा दिली. त्याच वेळेस क्लार्कची, आणि मुंबईला काही दिवस क्लार्क म्हणून मी काम केलं. बरं. कोणत्या खात्यामध्ये? सामान्य प्रशासन विभागामध्ये. अच्छा. बरं. पण DED पूर्ण झाल्यामुळं आणि शिक्षकी पेशाची आवड असल्यामुळं मग ते सेवा सोडून मी इकडे रुजू झालो आणि शिक्षण खात्यामध्ये मी काम करायला शिक्षक म्हणून 14 एप्रिल 1982ला मी काम करायला सुरुवात केलं. म्हणजे सुट्टीच्या दिवशी मी शाळेमध्ये रुजू झालो. आणि अख्खं आयुष्य माझं शिक्षण क्षेत्रातलं. सुट्टीचा मोह मात्र मला कधीच झाला नाही. पुन्हा सांगताना विसरून जाईल कदाचित, तब्बल मला वाटतं 4 ते 5 वर्ष एकही सुट्टी शाळेला नाहीये. हे मला वाटतं आपल्या देशामधलं एकमेव उदाहरण असेल त्या शाळेचं. सलग 5 वर्ष शाळा रोज चालू आहे, कुठली सुट्टी त्यामध्ये नाहीये. हाही भाग आणखी सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पण जी कविता आपण आता सांगितली सर, ही कविता शेतमजुराची आहे, कष्टकऱ्यांची आहे. ही प्रातिनिधिक अशी कविता आपल्याही जीवनामध्ये प्रत्ययाला आलेली आहे. तेव्हाच ही कविता आतून बाहेर आलेली आहे. आता पुढचं जो माझं जे बालपण आहे, माझं बालपणच ती कविता आहे. माझं बालपण मी अनेक कवितांनी मांडलेलं आहे. त्यामध्ये एक मुक्तछंदातली माझी कविता आहे जी मला सतत आठवते. आणि आज वयाच्या जवळजवळ 64 वर्षापर्यंत देखील मी ती कविता कधी विसरत नाही. किंवा माझ्या अनेक कार्यक्रमांचा समारोप देखील मी त्याच कवितेने करतो. त्याचं कारण आहे, मी पुढे कुठपर्यंत आलो यापेक्षा मी कुठून आलो
याचं मात्र भान कधी विसरत नाही. वा. ती मला कवितेचं नाव आहे आव कवा तरी चांदणं दिसल. आव म्हणजे खेडेगावामध्ये बायको नवऱ्याला आव म्हणते ते अर्थ. आव कवा तरी चांदणं दिसल. सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. मग थोडं थांबूनशानी माझी माय पार खालच्या गाडग्यातली वंजळभर ज्वारी घेऊन वाऱ्यासारखं दुकान गाठायची. दुकानदार चिडून म्हणायचा तुला एवढीशा ज्वारीत काय काय देऊ. माय माझी त्या दुकानदाराला म्हणायची मालक हा सण आहे, थोडंसं गोड तेल द्या आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यात तरी शिवायला दोऱ्याची दोन पदर द्या. तेव्हा मी लहानगा होतो. माईच्या बोटाला धरून हळूच म्हणायचं माय मला चॉकलेट घे. सणाचा दिस म्हणून की काय माय माझा लाड करत भीत भीत त्या सावकार दुकानदाराला म्हणायची मालक या बाटलीतलं गोड तेल थोडंसं माघारी ओतून घ्या, पण माझ्या पोराला एखादं चॉकलेट द्या. बाटलीतलं गोड तेल ओतून घेताना माय माझी उदास दिसायची आणि दुकानदाराने रागा रागात माझ्या अंगावर फेकलेलं चॉकलेट मी तोंडात चगळताना आज सणासारखं वाटायलं. या दाटलेल्या आनंदानं मी टुनुकशीन उडी मारायची. आता सणाच्या दिवशी मी घरी राहू तर शेजाऱ्या पाजारासारखं केलेलं खायला मागतो हे माईला माहीत होतं. म्हणून माय मला खोटंच म्हणायची अरे मास्तर मला भेगी भेगी शाळेला जा. तेव्हा पत्राची पाटी काकाला गस धरून मी तर शाळेत यायचं. तेव्हा शाळा झोपलेली असायची. वाटत अजून येळ झाली नसेल. आभाळात बघून येळ ठरवावी तर आभाळ सर भरून आलेलं. तेव्हा मी ओटावर पुटपुटत म्हणायचं आज सणाचा दिस म्हणून सूर्यदादा गेलेला दिसतो त्याच्या माईकडे. मी रागारागाने घरी यायचं. माझा अर्धा राग शाळेवर असायचा, अर्धा राग माईवर असायचा. तेव्हा भुकेलेलं तोंड बघून माय माझी निरगुडीने शिवलेलं दार आडो लावून जेवायला वाढायची. तेव्हा चोत्या सहित केलेल्या गव्हाच्या चपात्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मी माईला म्हणायचं माय मला आज पोटभर खायचं. त्या सणाच्या दिवशी मी खाऊन खाऊन जेवढं राहील तेवढंच माझी माय पटकाराखाली झाकून ठेवायची. आणि सांच्या पारी बाप रानातून आला की घासलेट लवकर संपल म्हणून मी त्या चिमणीला बसून दोघं खाऊन घ्यायची आणि पोट भरण्यासाठी पुन्हा ढसढसं पाणी प्यायची. माझे झाकलेले डोळे बघून माय माझी उतरंडीला लागून भोरगं टाकायची. लागलीच माझा बाप माझ्याजवळ लावण्याचा आणि चाळणीसारख्या छपरातून आभाळाकडे बघता बघता माझा बाप माईला म्हणायचा अगं वर बघ हा सणाच्या दिवशी किती अंधार दाटला. तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे घासता घासता भांडे घासता घासता माझी माय आभाळाकडे एकदाच बघायची आणि पुन्हा बापाकडे बघून हसत हसत म्हणायची आव कवा तरी चांदणं दिसेल, आव कवा तरी चांदणं दिसेल. क्या बात आहे सर बाबा. पूर्ण चित्रमय चित्रदर्शी अशी सरांची कविता आहे. प्रत्येकारक अशी कविता आहे. हे शब्द सुद्धा थिटे पडत आहेत. आपल्या पुढे ते चित्र उभं राहिलं. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. खूप दारिद्र्य, खूप उपासमार, खूप त्याग, खूप असं एक प्रकारची विदारक अशी अवस्था ही आणि हे मी अनेक कवितातून मांडले. अनेक एके ठिकाणी मी असं म्हटले रानोमाळ उन्हावर काटेरी गोंदणे गोंदून आम्हासाठी तू उभी चंद्र चांदणे घेऊन. रानोमाळ उन्हावर काटेरी गोंदणे गोंदून आमच्यासाठी तू उभी चंद्र चांदणे घेऊन. दाही बोटांना दिली सुवासी कातडी डोळ्याआड ठेवून या तुझी उपाशी आतडी. भोगून ये आयुष्याची अशी आबाळ आबाळ, भोगून ये आयुष्याची अशी आबाळ आबाळ, आम्हा डोळ्यातले हसू तुझे गबाळ गबाळ, तुझे गबाळ गबाळ. या भावना आईबद्दल कधी व्यक्त केल्या तर कधी बापाबद्दल. हा केवळ माझा एकट्याचा बाप नाही, या समाज व्यवस्थेतल्या कष्टकऱ्यांचा हा बाप आहे. काय बाप आहे? पदोपदी संसाराचे किती डसतात साप तरी पचवुनी विष वेल वाढवितो बाप. पदोपदी संसाराचे किती डसतात साप तरी पचवुनी विष वेल वाढवितो बाप. नाही किड नाही चिड असे वेळेवर काम लाजून या चूर होई घड्याळाचा आला राम. कधी उसवतो बाप कधी थकतात पाय पिऊन या अंधाराला देतो चांदण्याची साय. वही नाही फीस नाही चिमुकल्यांचे तगादे किती जणांना करावे रोज उद्याचे वायदे. शिव्या खाऊनी धन्याच्या खाया देतो आम्हा पोळी. शिव्या खाऊनी धन्याच्या खाया देतो आम्हा पोळी. तप्त तव्यावर उभा बाप माझा वाल्या कोळी. तप्त तव्यावर उभा बाप माझा वाल्या कोळी. सर तुमच्या कविता एकशे बडकर एक आहेत आणि ध्येयमान हरपून जाईल अशा कविता आहेत सगळ्या. हे
मला सातत्यानं प्रकर्षण हे मला वाटतं की लिहावंसं वाटलं आणि आतून आलं तर लिहावं. ते कसं? सरांसारखं. सर, आपल्या या बालपणाचा प्रवास, शैक्षणिक प्रवास हे हो सांगत सर. असताना मला तुमचा सर गप्पा- मला अजून असं वाटतं, हां, खेडे हा आपल्या देशाचा आत्मा आहे ना. नक्कीच. इथले संत महात्मे सांगून गेले, खेड्याकडे चला. गांधीजी म्हटले होते. यस. हां, आज कोण जाते खेड्याकडे मला सांगा? सारा लोंढा हा शहराकडे आहे. हां, हां. खरं आहे का? आणि खेड्याचं जे जीवन आहे, मी माझ्या एका कवितेमध्ये फार चांगलं व्यक्त केलेलं आहे. ती कविता पूर्वी विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला देखील होती. पहाटेपासून माझं गाव, म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील आज फारसं गाव बदललेलं नाही, आपण काही बोलत असलो तरी. पहाटेपासून माझं गाव, पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं. पहाटेपासून माझं गाव, पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं. तशी माझ्या गावाला नांगरटीतल्या झळ्या खाण्याची आणि आकाड सरवणात आशूर ढळण्याची सवय झाली. म्हणून माझं गाव पावसाला देव मानतं आणि कुठेही मोर्चा न काढता स्वतःची इज्जत राखतं. दुपार झाली की माझं गाव एक भयान स्मशान वाटतं. तसा माझ्या गावालाही आता स्मशानाचा तिटकारा आलाय, कारण स्मशानाचा रखवालदार देखील मुर्द्यानं जात विचारतो. निवडणुका जवळ आले की माझ्या गावात मतासाठी पुढाऱ्यांची रांग लागते. आणि माझ्या गावातही माणसं राहतात हे त्यांना त्याच दिवशी कळते. शेवटच्या ओळी, माझं गाव शिकायला लागलं की डोनेशनच्या कात्रीत सापडतं. आणि घरावरली पत्रे विकून आयुष्यभर आभाळ पांघरतं. या संवेदनशील भावना मी कवितेमध्ये जरी व्यक्त केल्या तरी वात्रटिकेच्या माध्यमातून या आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल मी फार एके ठिकाणी भाष्य केलेलं आहे. का? बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हाने, संघर्ष करा. आज शिकणं एवढं सोपं राहिलं नाही. का राहिलं नाही? तर आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागतात. आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागतात. हा सारा डोनेशनचा कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. आणि मग त्याच्यातूनच काही प्रश्न निर्माण होत आहेत की हे ट्युशनचं फॅड, हे ट्युशनचे वर्ग, हे अतिशय विदारक चित्र जे आज आपण पाहायला मिळतो, ती परिस्थिती आहे. आता हे सगळं प्रवास तर पाहत असताना हे गाव बदलत आहे आणि गावात सुद्धा म्हणजे हा वाईटाचा प्रादुर्भाव जो आहे तो गावापर्यंत पोहोचलेला आहे. जुन्या काळातील लोक आपले पाहिले असतील की एकमेकाला असं जातीने जरी हाक मारली तर म्हणा त्यांच्या जात नसायची. आता हाक न मारता जातीवाद वाढायला. हा अमुक मग तुम्ही हे तुमचे नातेवाईक असतील, सगळे ते धागा दोरा काढणं. आणि शिकलेल्या माणसानं जातीचं आणि धर्माचं मोठ्या प्रमाणामध्ये हे अवडंबर चालू केलं आहे, अवडंबर केला आहे. म्हणजे मी खरं तर स्वातंत्र्याचं चित्र खरंच का, म्हणजे एक लक्षात घ्या, असा जर प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? जे दारू पित नाहीत, जे व्यसन करत नाहीत, जे भ्रष्टाचार करत नाहीत, जे लफडे करत नाहीत, त्यांनी या देशाचा झेंडा चढवायचा नाही, असं जर शपथ घेऊन विचारलं तर या देशाचा झेंडा चढेल का? नाही. इतकी वाईट अवस्था झाली. एवढी वाईट अवस्था झाली. मी जेव्हा 80-81ला मुंबईला होतो, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे, तेव्हा मला ती कविता सुचली. त्यावेळी कवितेचं नाव आहे हे तिरंगी झेंड्या. झेंड्याला सलामी ठोकताच ऑफिसच्या गाडीत कुणी परमिट घातली तर कुणी हप्ते भरून जुगारांची मठ धरली. झेंड्याला सलामी ठोकताच ऑफिसच्या गाडीत कुणी परमिट घातले तर कुणी हप्ते भरून जुगारांचे मठ धरले. ज्यांना असले जगजाहीर जमत नाही त्यांनी घरी जाऊन मागच्या खोलीत उद्याची सौदी उरकून घेतली. घाम गाळणाऱ्यांचा झेंडा असा वादळ वाऱ्यात तडफडताना सुट्टीच्या मधूसाठी खुर्चीवाले चंद्र असे चंद्र होऊन पांगत गेले. तेव्हा एक जखड स्वातंत्र्य सेनानी झेंड्याजवळ उभा राहून झेंड्याला म्हणत होता, हे तिरंगी झेंड्या, असा अंगावर कपड्याला मुकत मी आता स्मशानाकडे चाललो आहे, पण निदान इथल्याच अशा कावळ्यांच्या लचक्यापासून बचण्यासाठी तुझ्या हातभर कपड्यांनी माझी प्रेत तरी झाकशील का? इतकी वाईट अवस्था, एवढी वाईट अवस्था आहे. आणि
सरजी, खरं तर तुम्ही खूप हे छान वसा घेऊन, म्हणजे घरात नसले कधी कणभर दाणी, घरात नसले कधी कणभर दाणी, समाजाच्या उन्नतीसाठी गावी मनभर गाणी, वा वा, ही भूमिका घेऊन तुम्ही चॅनल नक्की नक्की. हे करत आहेत. खरं तर फिरतायत हे चांगलं आहे, कारण शब्दाने घरे फुलतात, देश आणि माणसे सुद्धा. एवढी मोठी ताकद शब्दामध्ये असते. एवढं तुम्ही शब्दांच्या माध्यमातून हे खरं तर चालेल. तरी माझा प्रश्न आहे, काय दिलं हो शिक्षणानं? काय दिलं शिक्षणानं मला सांगा. सर्वात जास्त मायाळू, सर्वात जास्त प्रेमळ, भ्रष्टाचार न करणारा हा शिकलेला माणूस आहे का न शिकलेला आहे? शिकलेला. खरं आहे? म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा माणूस शिकलेला आहे, सर्वात जास्त राजकारणी माणूस शिकलेला आहे. न शिकलेला माणूस हा मायाळू आहे, प्रेमळ आहे, त्याला भ्रष्टाचार कसा करावा कळत नाही. खरं आहे? आणि बघा, हुंडा नावाची गोष्ट आज स्वातंत्र्याच्या 75 नंतर म्हणजे शतकाच्या उंबरट्यावर हा देश उभारलेला आहे. पण हुंडा नावाची गोष्ट अजूनही काही समाज व्यवस्थेमध्ये कमी झालेली नाही. रूप त्याचं बदललं पण रूप बदल. काय नाही, कॅश घेत होते, आता सोने घेतात. म्हणजे पूर्वी बँकेतून नोटा काढत होते, आता ATM न काढतात. फरक काय आहे? बरोबर आहे? ते चित्र आजही विदारक आहे समाज व्यवस्थेमध्ये. माझ्या आयुष्यामध्ये मुलगी बघायचा प्रसंग आला. माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आईवडिलांनी मुलगी बघितली, मी तिला लग्नामध्ये बघितलं, आता ते रोज माझ्याकडे चांगलं बघते. पण माझ्या मित्रासाठी मुलगी बघायला मी गेलो होतो तेव्हा, आणि मी आनंदाने सांगेन, मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. मुलगा प्राध्यापक आहे, मुलगी प्राध्यापक आहे, दुसरी कंपनीमध्ये आहे. आणि मी मुलीसाठी हुंडा दिला नाही आणि मुलासाठी हुंडा घेतला नाही. पण माझ्या मित्रासाठी मी मुलगी बघायला जेव्हा शिकत असताना गेलो, त्यावेळेस लग्न लवकर व्हायचे. ती जे चित्र बघितलं मी, त्याच्यावरती कविता लिहिली. बघा तुम्ही हुंडा, बघा तुम्ही, अजूनही हुंडा सर्वात जास्त डॉक्टर लागतो का शिक्षकाला? डॉक्टरला लागतो. अजूनही सर्वात जास्त हुंडा शिक्षकाला लागतो का गुराख्याला? शिक्षकाला लागतो. हे शिक्षणाची फळ आहेत. आपलं कविता लिहिली मी. काय कवितेचं नाव आहे? आज बघाय तुला येणार आहे. आज बघाय तुला येणार आहेत. आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. आज बघाय तुला येणार आहेत. आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. पाहुणे बघून गेल्या गेल्या साडी आणून देते म्हण. पुन्हा दुसरे पाहुणे बघाय आल्यास साडी मागाय येते म्हण. कानात आता घालतेस काय? सोन्याचं कोण देईल कसं? एक कर, दोन्ही कान डोक्यावरल्या पदराखाली झाकून घे. सारेच पाय सारखे असले तरी त्याही पाहुण्याचे दर्शन तू वाकून घे. पाहुणे जरी डावे असले, मुलीला असं शिकवतात, पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाय एवढा जपून टाक की साधा चांदीचा पैंजण नसलेला पायाचा घोटा देखील पाहुण्याला दिसणार नाही. म्हणजे आपल्या गरिबीला अगोदरच पाहुणा हसणार नाही. तो बघ पाहुणा आला, बोलवल्याशिवाय बाहेर येऊ नको, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला भिवू नको. तशी तुला पाहुण्यांच्या प्रश्नांची बरीच सवय जडली आहे. पण पोरीचा का प्रश्न मिटवताना कित्येक वेळा पाहुणे जाताना शेजारी देखील रडली आहे. एकदा पोराचा बाप येतो, बघून जातो. पुन्हा पोराची माय येते, बघून जाते. उरले सुरले पाहुणे येतात, एका पुरला एवढे जण बघून जातात. मजुरीवरल्या चुलीला असे आजारी पाडून जातात. निरोप पुन्हा धाडतो म्हणतात, निरोप पुन्हा धाडतो म्हणतात. निरोप येईपर्यंत मन तर कशात रमत नाही. भावकीचं तर रोज विचारतात, एवढे पाहुणे येऊन गेले तरी तुमच्या पोरीचं कसं काय जमत नाही. एका तरी पाहुण्याशी जुळवून घ्यावं लागतं. कर्जाच्या व्याजापोटी आयुष्य उगाळून द्यावं लागतं. कधी कधी 4 दिवस सणावाराला पोरीला माहेरी आणायचं विसरलं तर बाप भरता दरिद्री दिसतोय. या तिच्या जखमीवर मीठ तिला चोळून घ्यावं लागतं. पोरगी कधी अचानक सासरून माहेरी आली, पोरगी कधी अचानक सासरून माहेरी आली म्हणजे काळीच कसं धस होतं. सरणावर प्रेत जाताना बघणाऱ्याला कसं होतं, अगदी अगदी तसं होतं. उंबरठ्यात आल्या आल्या सासरच्या माणसांना काय हवे हे तिचे अश्रू सारे सांगायला लागतात. लग्न झालेल्या पोरीनं जास्त दिवस माहेरी असू नये अशा इज्जतीसाठी सावकाराची बेइज्जत सोसून तिच्या सासरचे चोचले पुरवावे लागतात. पोरीला निरोप देताना पुन्हा दुसऱ्या भेटीसाठी काही अश्रू उरवावे लागतात. शेवटच्या वेळी जेव्हा त्या पोरीला पोरगी होते तेव्हा त्या पोरीचा बाप पुन्हा पाहुणे शोधत असतो, पुन्हा निरोप ऐकत असतो, पुन्हा बैठका होत असतात. या बैठकीतली सर्व पाहुणे तशी माणसे असतात. ही माणसे कोणत्या न कोणत्या तरी पोराचे बाप असतात. पण हे बापच कसे, हुंड्याचे विष पेरणारे सारे साप असतात. अतिशय दाहक
परखडपणे आपण सगळं व्यक्त करत आहात सर. आणि हे सगळं आपलं समाज निरीक्षण आहे, तुम्ही ते जवळून बघितलेलं आहे. येस. ग्रामीण जीवन, पुन्हा तुम्ही शहरामध्ये आलात तेव्हा तुम्ही बघितलेलं आहे. हुंड्याचं स्वरूप त्यावेळेसचं आणि आत्ताचं, बरोबर. काळ बदलत गेला, बरोबर. रकमा वाढत गेल्या, रक्कम गेली, सोनं आलं, हो. पैसे पहिले बँकेतून निघायचे, आता ATM मधून निघत आहेत. वृत्ती जी आहे ती माणसाची येस. बदलायला तयार नाहीये. हो. आणखीन सर पुढचा जो भाग आहे आपण तो घेऊया. आपलं बालपण आणि शैक्षणिक जी ह्या मधला जो काळ आहे, बरोबर. आपल्या शालेय जीवनातल्या काही गमती जमती असतील काही, हो. त्याबद्दलची कविता असेल किंवा अनुभव असतील काही. ये. बालपण हे माझ्या आयुष्याला मिळालेलं एक शहाणपण आहे. वा. खरं तर माझं बालपण एवढं जर विदारक गेलं नसतं तर मी लेखक लेखक किंवा त्या जाणीवा या माझ्या रक्तामध्ये राहिल्या नसत्या. बरोबर आहे. असं खूप छान माझं बालपण गेलं. मी आपल्याला एक अनुभव सांगतो. आता शाळेमध्ये खिचडी मिळते, हां, त्यावेळेस शाळेमध्ये ही द्यायची, सुकडी द्यायची, सुकडी. आणि ती सुकडी खूप छान अशा रांगेमध्ये उभा राहायचं आणि त्या सुकडीमध्ये काय करायचं, ते डब्यामध्ये घ्यायची, टोपण नसलेला डबा, आणि मग पुन्हा पुन्हा रांगेमध्ये हे करायचं, सुकडी खायची. मग त्याचा घरी जाऊन शिरा बनवायचा. कधी ना ती एकदा पेंट खुजूर आली. ती आली एकादशीच्या दिवशी आली. शिक्षक म्हणाले आज कोण कोण एकादश धरले त्याला पेंट खुजूर खायला मिळेल. पहिला हात मी वर केला. वर्गामध्ये तान्या नावाचा माझा मित्र होता. ते गुरुजीला म्हणला, गुरुजी भारतानं सकाळी सकाळी हायब्रिडच्या भाकरी गिचल्यात, आता खोटं बोलू लागले त्याला पेंट खुजूर खायची म्हणून. गुरुजी जवळ आले, त्यांनी माझा कान धरला, पिरगाळला, म्हणाले तुला अजून पेंट खुजूर देते पण खोटं बोलायचं. पण पेंट खजूर कशी खावी माहित नाही, आठवडी सहित मध्ये. कारण बालपणी जे आपण शिकलो ना, फ फणसाचं, कुणाला फणस माहिती हो, क कमळाचं, कुणाला कमळ माहिती आहे. जे पुस्तकात होतं ते आपल्या व्यवहारामध्ये नव्हतंच. पुस्तकातल्या ज्या भाज्या होत्या ना, भाज्या ज्या पुस्तकातल्या होत्या, काय पालक, ते काय फळं, सफरचंद, हे काय अननस वगैरे, हे कुठं माहित होतं आपल्याला, माहित नव्हतं. माहित आपल्या खेड्यामधल्या भाज्या कोणत्या होत्या, पात्राची भाजी, तांदूळकुंदराची भाजी, घोळची भाजी, हरभऱ्याची भाजी, करडीची भाजी, चिंचेच्या चिगुराची भाजी, आंबाड्याची भाजी, तांदूळकुंदराची भाजी, सराट्याची भाजी, हादग्यांच्या फुलांची भाजी, या भाज्यांची सोबत होती आयुष्यभर. वरण. आणि त्यावेळेस खरं तर दही ताक कुणी विकत नव्हतं. दही ताक विकत नव्हतं कुणी खरं तर, बरोबर आहे का, अगदी मिळायचं. असं ते घडलं. पण मी एक आपल्याला अनुभव सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात जास्त प्रामाणिक जगण्याचा प्रयत्न कधीपासून चालू केला. खरं आणि खोटं, प्रामाणिक आणि अप्रामाणिक, इमानदार आणि बेईमानला, उजेड आणि अंधार यातला फरक मला कधी कळाला असेल तर तो एका प्रसंग आहे. काय प्रसंग आहे, माझी 10वीची परीक्षा झाली. वडील म्हणाले आता बसून काय करतोस, आणि काहीतरी तू कुठं कामाला जा, कारण पुढच्या शिक्षणाला तुला जायचंय. आपल्याला एखादा संदूक घ्यावा लागेल. संदूक म्हणजे पेटी. हा, तुला कपडे घ्यावे लागतील. खरं तर 10वीपर्यंत अंगभर कपडे नव्हतेच. 10वीला परीक्षेला निघाल्याच्या नंतर अंगभर कपडे आले. काय आले, आणि तेही पवनीचा कपडा, हरक, त्याचं शर्ट आणि त्याचीच पॅन्ट बघा. आणि मग ते आलं, आणि पायात तर अनवाणी पाय. मग पहिल्यांदा तो बूट घेतला गाड्यावरला, तर तो बूट देखील मी पुसू घरात ठेवायचा. गाड्यावरला बूट प्लास्टिकचा, पण तो पुसून घरात ठेवायचा, का रोज वापरा तर फाटल. खेळायला गेलं तर ते वापरायचा नाही. म्हणजे एवढा तो काटा घुसला तरी चालेल, पण वापरायचं नाही एवढं ते अप्रूप त्याचं. तर मग वडील म्हणाले की आता काहीतरी काम कर. ठीक आहे. वडिलांनी बघितलं. माझ्या गावाजवळ चिकुर्ड आहे, तिथलं दूध गोळा करायचं, ते गातेगावला आणायचं, आणि गातेगावचं ते चिकुर्ड्याचं दूध एकत्र घ्यायचं, सायकलला बांधायचं, आणि ते बल्लाळला चिचुरीला दूधवाल्याला ते द्यायचं. आणि ती सायकल कोण दिलेली, त्या दूधवाल्याने दिलेली. आणि महिना पगार किती ठरला होता, फक्त 15 रुपये. कारण हा काळ आहे, नाही म्हणलं तरी 70 वर्षापूर्वीचा काळ, 50 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. तर असं ते. आणि मग ते दूध घालायचं, सायकल दूधवाल्याने दिली होती. तो दूधवाला मला काय म्हणाला
की चांगलं दूध घाल, व्यवस्थित घाल, 2-3 महिने आता तू नोकरी कर इथं आणि हे सायकल तुला 20 रुपयाला जुनी सायकल देऊन टाक. 20 रुपये त्यावेळेसचे म्हणजे आत्ताचे 20,000 लक्षात ठेवा. त्यावेळेसचे 20 रुपये म्हणजे आत्ताचे 20,000. तर हे सायकल तुला देऊन टाकतो, काय हरकत नाही म्हणलो. मग मी दूध गोळा करायचं, घालायचं, पण मनामध्ये आलं पाप. का आपल्याला लवकर सायकल पगार वाढवून पाहिजे, जास्त घ्यायचा, सायकल बी आपल्याला लवकर घ्यायची आणि आपल्याकडे कालावधी कमी आहे. मग कमी कालावधीत पैसे कमवायचे असतील तर आपण दुधात जर पाणी घातलं तर काही नाही. 2-3 घागरी होत्या आणि एका दुधामध्ये 4-5 लिटर पाणी घालायचं. हे 4-5 दिवसच सपाटलं आणि एके दिवशी बांधावरून सायकल घसरली, बांधलेल्या घागरी तिथल्या सुटल्या आणि एक घागर असे उताराला लवंडत जाऊन घागरी पुढे आणि मी मागं, अशा रीतीने घागरी रिकाम्या झाल्या. रडत रडत त्या दूधवाल्याकडे गेलो, त्याला सांगितलं असे. तो म्हणाला, हा मला वाटतच होतं या 2-4 दिवसानं जरा काहीतरी काळं बेरं चाललंय, तुझा एकतर चेहरा सांगू लागला आणि पुन्हा दूध पातळ येऊ लागलं. काय हरकत नाही म्हणजे आता एकतर महिनाभर नोकरी फुकट कर आणि तुला सायकल मिळणार नाही. माझं सायकलचं स्वप्न तसंच राहील. हे अशा त्यावेळेसच्या बालपणीच्या आमच्या आठवणी होत्या. लातूरात आलो, मग पास काढला होता, जाण्या येण्याचा एसटीचा पास काढला होता. पण कधी नाही ती माझा एक आत्याचा मुलगा, त्याला खूप सिनेमा बघायचा ना, म्हणजे तो काही वर्षांना त्याने चित्रपटात देखील काम केलं. बबन हाटकर म्हणून माझ्या आत्याचा मुलगा आहे, त्याला अनेक मराठी चित्रपटात. फटकर का? हाटकर बरं. हा, त्यानं अनेक चित्रपटातही काम केलं. पण त्यावेळेस त्याला लेणार पिक्चर बघायचा. आणि मला बरं खोली तर काय झालं, पिक्चर बघायला गेलो तर तो जाण्या येण्याचा जी पास आहे ना, ती पास 2 रुपयाची नोटच हाणली चोरानं. कसं तरी गावाकडे आलो. मग वडील मारता राहिले, कारण आई मध्यस्थी झाली. वडिला मी काय बूट काढला होता मारायला, पण ते झालं तरी पेकडामध्ये लात मारलीच. आणि मग असं झालं ते चित्र. मग वडील म्हणले आता लातूरातच राहा. मग थोडे कमी भाड्यावरली खोली बघितली, पत्राची, हायब्रिडची भाकर, हायब्रिडचं पिठलं, असं ते सारे जीवन लहान. तुम्ही स्वतः करायचे ते? हा, आणि आम्ही स्वतः भाकरी करायचो. मी तर त्या शाळा कोणती शाळा? हा, त्यावेळेस शिकायला DED ला असताना असं होतं. गव्हर्नमेंटच्या आला? हा, गव्हर्नमेंटचं DED होतं. त्यावेळेस कुठं असं पॉलिटेक्निकच्या वर होतं, शासकीय DED होतं, शासकीय BED होतं लातूरला. असं ते सारं शिकलं. आणि मग इथून चालत जायचं बस स्टँडला, शिवाजी चौकातून 2 किलोमीटर चालत. मग मध्ये भेळ खाऊ वाटली. ते हसन माझा नावाचा एक वर्गातला मित्र होता, भेळ. मग त्याने एक दिवशी भेळचे पैसे द्यायचे, एक दिवशी मी द्यायचे. आणि तेव्हा भेळ होती 3 पैशाला, 5 पैशाला असं ते. पण ती बी रोज खायला मिळायची नाही. पिक्चर कोणते भेटे सर त्यावेळेस? काय नाही, कुंदन नावाचं पिक्चर बघायला गेल्यावर ती पास हरवला. आणि पहिला पिक्चर बघितला ते मराठी, तेही फोटो काढायला आईवडिलांनी आणलं होतं इथं. 10वीला लागते ते फोटो, ते फॉर्मवर, त्याच्यासाठी आणलं होतं. त्यावेळेस पिक्चर बघितला पहिला बघा, सोनारानं टोचलं कान. पण आयुष्यभर मला मायबाप कान टोचत राहिली, म्हणून शिक्षक कान टोचत राहिले, म्हणून सुधारत राहिलो. नाहीतर अवघड असते खेड्यातलं, कोण दाखवायला आपल्याला दिशा योग्य. पण काय शिक्षक होते माझी त्यावेळेस. नाव सांगा. हरिभाऊ आपले पत्रकार तुगावकर, त्यांचे वडील मला शिकवायला होते. हरी तुगावकर, रामकृष्ण तुगावकर. विठ्ठल देशपांडे मला शिकवायला होते. पाठक होते, कुलकर्णी सर होते. लाला तेलाजी शिंदे मला शिकवायला होते. पुन्हा हिराबाई गवळी मला शिकवायला होत्या. योगायोगानं पुढे नोकरीमध्ये मला ज्या शिक्षिकेने शिकवलं त्या माझ्या सहकारी राहिल्या नोकरीमध्ये. गवळी का? हा, गवळीबाई. म्हणजे असं सारं. पण ते नोकरीच्या गावात राहायचे हो, खरं सांगतो. पुढे मी देखील आयुष्यभर मग नोकरीच्या गावामध्ये वगैरे राहण्याचा मी खूप प्रयत्न केला. काही ठिकाणी अपडाऊन केलं. पण मी जेव्हा 82ला नोकरीला लागलो, त्यावेळेस गणपतराव गुंजोटीकर नावाची मला हेडमास्टर भेटली. काय प्रामाणिक माणूस राव. नोकरीच्या गावात राहणार, शाळेच्या व्यतिरिक्त जादा तास घेणार. म्हणजे मी जे आयुष्यामध्ये शिक्षणाचे प्रयोग राबवले ना, त्याचा मूळ पाया इथे रचला गेला. मला हे शिक्षक भेटले. आणि मला गातेगावला शिकायला असताना भिशेसर नावाचे हेडमास्टर होते. काय प्रॉम्प्ट माणूस होता, एवढा प्रॉम्प्ट होता ना. ते वेळेवरती ते सारे वर्गावरती हजर राहायचे, खूप शिकवायचे. त्यांचं नाव काय म्हणजे? PG भिसे. अच्छा, असे होते. PG म्हणजे परमेश्वर का? नाही, पांडुरंग भिसे. अच्छा. गुणवंत चौधरी मला इंग्रजी शिकवायला होते. जगन्नाथ गणगे नावाचे शिक्षक मला खेळाचे शिक्षक होते.
त्यांनी पहाटे व्यायामाची सवय लावली खरं तर. 8वी 9वीला असताना त्यांनी आम्हाला रात्री 10वीचा तास 8वी 9वीचा जादा तास व्हायचा शाळेत हां, आणि तास झाले की झोपावं लागायचं. मग मी शिक्षकांना म्हणालो माझ्या, सर मी रात्रीच्या तासाला येतो पण इथं झोपणार नाही. ते म्हणले अडचण काय तुझी? मी म्हणलं काय अडचण? म्हणलं मी इथं अंतरायला घेऊन यावं शाळेत, तर 2-3 भावंडामध्ये अंतरायला एकच वर्ग, पांघरायला घेऊन यावं तर 1-2 भावंडामध्ये एकच वाकड. त्यामुळे मी घरी झोपतो. ती म्हणले चालणार नाही, तुला इथंच यावं लागेल, पहाटे उठायचं, इथून पळत जायचं, व्यायामाची सवय लागायची. मग शाळेत यायचं मी, आणि मग लाकडाची बाकाला लावायची, गुडघे पोटामध्ये घ्यायची, आणि थंडीमध्ये ते दिवस काढलेली मला आजही आठवतात. पण ती थंडीची जाणीव मला आयुष्यभर ऊब देते आहे. आज या सर्व गोष्टी मला टोचतात. हे सारं सुख मला टोचतंय का? तर मला याच्यामध्ये माणुसकी जाणवत नाही. या साऱ्या सुखामध्ये खरी मला माणुसकी तर त्याच वेळेसची होती, आणि तीच माझ्या आयुष्याची शिदोरी राहिलेली आहे. निश्चितच. असा सर आता हा आपला बालपणीचा हा टप्पा, आता शैक्षणिक जे सरांचं कार्य आहे, उपक्रमशील शिक्षक म्हणून, आदर्श मुख्याध्यापक म्हणून, तो प्रवास आपण जाणून घेणार आहोत. पण या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये काही कुठलं सांगायचं राहून गेलं का, काही असं वाटतं का या टप्प्यात? भरपूर आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे. माझं जागरण नावाचं आत्मचरित्र. म्हणजे तसं त्याचा बोला बोला सर. हां सांगा. तर त्याचे उल्लेख आहे की ते जागरण जे आहे, तर ते जागरण नावाचं मी आत्मचरित्र लिहिले लहानपणावर, माझ्या पूर्ण जीवनावर सत्य घटना सगळ्या. हा, आणि ते माझं 60वं पुस्तक आहे. निश्चित. संख्येच्या दृष्टीने माझं 60वं पुस्तक आहे, हे लक्षात घ्या. त्या प्रवासाबद्दल बोलूया आपण नंतर, पण त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण आता पुढचा जो टप्पा आहे तिकडे आपण वळूया, पण तो पुढचा टप्पा आपण दुसऱ्या सत्रामध्ये घेऊया. आणि कवितेच्या माध्यमातून सरांचं आत्मकथन हे उलगडत जाणार आहे. त्याचबरोबर सरांनी जे गद्यात्मक जे आत्मकथन आत्मचिंतन लिहिलं आहे तेही आपण सविस्तर जाणून घेऊ. सरांच्या कथा असतील, कविता असतील, मात्रटीका असतील, विडंबना असेल, याशिवाय काही वैचारिक आहे, काही व्यक्ती महात्म्य सांगणारी सरांची पुस्तकं आहेत, जसं की विलासराव देशमुख यांच्या बाबतची सरांची पुस्तकं आहेत. मांजरा काठ आहे. आणखी बरीच पुस्तकं आहेत. आपले मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे पुस्तक आहे. पुन्हा कवा तरी चांदणं दिसल, जी सरांची कविता होती. सरांच्या हजारो ज्या काही कविता प्रकाशित झालेल्या आहेत त्यातील निवडक कविता संग्रह आणि त्यातील निवडक कविता यामध्ये आहेत. शंकर झुलपे यांचं हे मुखपृष्ठ आणि संपादन आहे. याबद्दल आपल्याला पुन्हा बोलायचं आहे. आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. भरभरून आपण उत्स्फूर्तपणे सर सांगत गेलात आणि व्यक्त होत आलात. खूप चांगलं वाटतंय आम्हाला. धन्यवाद. आभारी.